सर्वात प्रथम तर मी आपल्या सगळ्यांना आणि तमाम महाराष्ट्रातील नागरिकांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन जी काही विघ्न महाराष्ट्रावर, देशावर, मानवजातीवर, प्राणीमात्रांवर असतील ती सगळी विघ्न दूर होत आणि सगळ्यांचं कल्याण हो अशी अपेक्षा व्यक्त करतो। आजची वार्ताहर परिषद ही एका विशेष कारणासाठी या ठिकाणी करतो आहोत आणि पत्रकार मित्रांची थोडी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आज सुट्टीच्या दिवशी सुद्धा, सुट्टी म्हणजे आषाढीच्या कार्यक्रमांचे असलेली लगबग आणि देवदर्शन यामध्ये आपल्या सगळ्यांना आज या वार्ताहर परिषदेसाठी बोलावलं। आपण आलातही। महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये कालपासून त्याची योजना कार्यान्वित सुद्धा झाली। ती आपल्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यापर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचावी याबद्दलचा एक कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवला। प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांनी त्या पद्धतीचं नियोजन केलं आणि ठाणे जिल्ह्यातील विशेषतः आणि राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांकडे, नागरिकांकडे याची माहिती आपल्या माध्यमातून पोहोचावी या कल्पनेतून ही वार्ताहर परिषद आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुनीत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनानुसार एक संपूर्ण कर्जमाफीची योजना देवेंद्रजींनी घोषित केली। कॅबिनेटने, मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना हे योजनेच्या नावानेही 56 लाख शेतकऱ्यांसाठी सुमारे 42,000 कोटीची कर्जमुक्तीची योजना महाराष्ट्र सरकारने घोषित केली। मी वेगळ्याने सांगण्याची गरज नाही। बदलत्या निसर्गाच्या चक्रामध्ये अवकाळी आणि अवेळी परिस्थितीमुळे शेतकरी कठीण परिस्थितीत सामना करतोय। सरकारने कर्तव्य म्हणून शेतकऱ्यांबरोबर उभं राहिलं पाहिजे या एकमेव भावनेने ही कर्जमाफी योजना, कर्जमुक्ती योजना आपण महाराष्ट्र सरकारने केली। या गोष्टीचाही मला उल्लेख करावासा वाटतो की या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना ही 38,000 कोटीची कर्जमुक्ती योजना ही सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्रजींनी पहिल्या कार्यकाळामध्ये कार्यान्वित केली, गती दिली, शेतकऱ्यांच्या मागे भक्कमपणे उभं राहण्याची भूमिका घेतली। आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहेच की नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा प्रोत्साहनात्मक मदत सरकारी बँक, शासकीय, निमशासकीय किंवा सहकारी बँक यांच्याशी चर्चा करून त्या माध्यमातून या कर्जमुक्ती योजनेची कार्यान्वितता होणार आहे। नियमित परतफेड करणाऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन होणार आहे। यामध्ये असलेल्या अडीअडचणींना दूर करण्याचा प्रयत्न आणि बरोबरीने जास्ती अटी न ठेवता संपूर्ण कर्जमुक्तीच्या दिशेने उचललेलं पाऊल शेतकऱ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या पायावर उभं करण्यासाठीची महत्त्वपूर्ण योजना ठरेल। राज्यातील 7.5 अश्वशक्तीपर्यंत वीज बिल आकारले जात नाही, मात्र त्याची वीज वापराची 48,000 कोटीची जुनी थकीत बाकी 48,000 कोटीची ही सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी माफ करण्याची घोषणा केली आणि मोठी मदत आपल्या बळीराजाला त्या ठिकाणी देण्याची भूमिका आपली आहे। आपल्याला हे ज्ञातच आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या सत्रामध्ये महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आपण आणलं आणि आता शेतीत आणि शेतीपूरक
अशा सगळ्या गोष्टींमध्ये जे कर्तव्य आणि कर्म आमच्या भगिनी करतात, त्यांना महिला शेतकरी म्हणून त्यांना सन्मान देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने केला. जलयुक्त शिवार ही जनसहभागितेतली मोठी योजना कठीण परिस्थितीमध्ये सिंचन आणि सिंचन क्षमता वाढवण्यासाठी याचही व्याप्ती या सरकारच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते. मागेल त्याला शेतकऱ्याला शेततळे आणि केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सन्मान निधी 6,000 रुपये आणि राज्य सरकारचा सुद्धा 6,000 ही त्याला आवश्यक असलेली सेवा, मी सेवाच म्हणेन, महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या वतीने आपण करतो आहोत. डेटा, ड्रोन आणि डिजिटल व एआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडणे म्हणजे तंत्रज्ञानाच्या आधारावर सॉइल टेस्टिंग पासून हवामान विषयक संपूर्ण माहिती ते बाजारपेठेशी जोडणं या तंत्रज्ञानाचा उपयोग, पीक विमा, कृषी यांत्रिकीकरण व कृषी सिंचन योजना या पद्धतीच्या सुद्धा केल्याने आपल्याला याची कल्पना आहे. कापूस असेल, कांदा असेल, सोयाबीन असेल, याची नाफेड असेल किंवा सरकारच्या माध्यमातून खरेदी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण करतो. आणि 56 लाख शेतकऱ्यांना 42,000 कोटी सुमारे असलेली ही कर्जमुक्ती योजना, याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. बँकांना त्याबद्दलचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला मदतीला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा त्यात सेवक म्हणून काम करणार अशा पद्धतीच्या सूचना प्रदेश अध्यक्षांनी दिल्या, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दिल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही आश्वस्त करतो की अशी कुठली अडचण, बरं यात गडबडी होऊ नये आधार व्हेरिफिकेशनचाही आग्रह धरलेला आहे. पण या सगळ्यात काही मदत लागली तर पक्ष पूर्णपणे आणि सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहील. मला या गोष्टींचा उल्लेख आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना करून देण्याची भूमिका म्हणून आपल्या समोर मी मांडलंय. आपल्या सगळ्यांचे खूप धन्यवाद. ठीक आहे. तर काही ठिकाणी पावसाने धडी मारलेली आहे, शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालेलं आहे. पीक असेल आणि त्यासोबत बियाणं असेल, अनेक ठिकाणी बियाणं देखील नुकसान झालेलं आहे, अनेक ठिकाणी डुप्लिकेट बियाणं देखील येत आहे. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दलचा अहवाल आणि चर्चा झाली. काही ठिकाणी अशा पद्धतीच्या तक्रारी आल्या आहेत. तातडीने कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्याला या जाणून बुजून किंवा अजाणतेपणे सुद्धा ज्या शेतकऱ्याला याचा त्रास झालाय त्या सर्व अव्यवस्था करणाऱ्यांवर कारवाई करावी, त्याचा अहवाल द्यावा असे निर्देश दिलेले आहेत. सुरक्षा वाढवून दिलेली आहे. आता भीती वाटते की ज्या प्रकारे वातावरण बिघडले त्या मंत्र्यांची सुरक्षा वाढवणं त्यांना अपरिहार्य होतं, म्हणून त्यांनी आता प्रत्येक मंत्र्यांची सुरक्षा वाढवलेली आहे. याविषयी राजकीय विधान करणाऱ्यांना करू द्या. महाराष्ट्राचं सरकार असेल, केंद्राचं सरकार असेल, कायद्याअंतर्गत जे जे काम करणं अपेक्षित आहे ते करतंय. आणि आपल्याच घरातल्या लोकांशी आपण घाबरणं किंवा घाबरवणं असा प्रकार आमच्या मनातही येत नाही आणि कसूही शकत नाही. उद्या मोर्चाचं आवाहन केलेलं आहे. ठाकरे बंधू शिवाजी पार्कपासून ते स्क्रीनपर्यंत जाणार आहे. त्यांच्याबरोबर त्यांनी अनेकांना आवाहन केले की तुम्ही देखील आज सकाळी राज ठाकरेंनी फेसबुकवर देखील आवाहन केले की शिक्षकांनी या, पालकांनी या, मुलांना घेऊन या. काय वाटतं तो रोड, गर्दी आणि त्या सगळ्या गोष्टी या मोर्चाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी दोन अर्थाने या सगळ्या विषयाकडे पाहतो आणि भारतीय जनता पक्षाची पण अशीच भूमिका आहे. पहिला मुद्दा मी गेल्या वेळेला म्हटलं, त्यात आंदोलकांना समर्थन करणारे यांची मागणी काय, आणि मग दुसरा मुद्दा आंदोलकांना समर्थन करणाऱ्यांची भूमिका काय.
पहिला मुद्दा जो आहे की आंदोलकांची विद्यार्थ्यांची मागणी काय याबद्दल अतिशय विनम्रतेने आम्ही सांगतो की विद्यार्थ्यांना त्यांचं भविष्य, त्यांची व्यावसायिक गुणवत्ता, त्यांचं करिअर यालाच प्राधान्य केंद्र सरकारचं आणि त्या आधारावरची भूमिका ही आमची स्पष्ट भूमिका आहे. त्याने ज्या गोष्टीचा उल्लेख मागणी किंवा आंदोलन केलं आहे त्यामध्ये नीट किंवा UG असेल याच्या पेपर लीकच्या संदर्भात माहिती लक्षात आल्या आल्या केंद्र सरकारने कोणालाही पाठीशी घातलं नाही. तातडीने गुन्हा नोंद झाली, FIR झाला, तातडीने विशेष चौकशी समिती SIT झाली, संसदीय प्रणालीच्या माध्यमातून असलेल्या चौकशा सुरू झाल्या, CBIने छापे मारले, आरोपींना अटक केली, याचा खोल चौकशीचा अहवाल न्यायालयासमोर दिला. या सगळ्या घटना स्पष्ट करतात की आंदोलकांच्या ज्या विषयावरून रोष, राग आणि वेदना आहेत त्या आम्ही समजून घेतल्या. केंद्र सरकारने त्याच्यावर कारवाई केली. संबंधित आता आपल्या लक्षात असं येईल, पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये चर्चेला आम्ही तयारी दाखवली. आंदोलकांशी आता चर्चाही होते, सकारात्मक चर्चा होते, लोकशाही मार्गाने सौहार्दपूर्ण होते. उपोषणकर्त्यांशी संवाद, त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे. बरं, या सगळ्यात शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांचं धोक्यात येऊ नये म्हणून नीटची परीक्षा योग्य पद्धतीने पूर्ण तंत्रज्ञानाच्या आधारावर सर्व पद्धतीच्या काळजी घेऊन वेळेत केल्या, त्याचा निकाल लागला, विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झाले. म्हणजे त्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात येऊ नये ही सुद्धा केंद्र सरकारने पावलं उचलून याची कारवाई केली. मग नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे त्याच्यामध्ये बदलाव, रिफॉर्म झाले पाहिजेत, याला गती दिली. या पद्धतीच्या घटना यापुढे होऊ नयेत. दुर्दैवी घटना आहेत, हे पाप आहे. आणि मग कठोर कारवाई आणि जलद न्यायाची व्यवस्था आणि कडक कायदे यावर प्रधानमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने, केंद्राने त्याच्यावर तातडीने निर्णय केले. या उपर संवादाने चर्चा चालू आहे आणि विद्यार्थ्यांच्या या विषयाशी असलेला कन्सर्न, भावना, मागणी याला पूर्ण लक्ष देऊन गांभीर्याने सरकार घेत आहे. अजूनच्या सूचना असतील तर त्याही मान्य आहेत, कारण त्या संसदेच्या पटलावर चर्चेला गेल्या पाहिजेत. त्यामुळे हा विषय झाला आंदोलकांच्या मागणीचा आणि त्याच्याबद्दल सरकार प्रामाणिक आहे आणि यापुढेही संवेदनशीलतेने काम करेल. आता विषय आंदोलनाला समर्थन करणाऱ्यांचा काय, तर जर तुम्ही या दोन्ही ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मला विचारता तर दुसरा प्रश्न असा आहे, या दोघांची भूमिका म्हणजे दुटप्पीपणा, दुतोंडीपणा आणि द्वेषपूर्ण अशी आहे. मग दुटप्पीपणा काय, तर यांच्या या दोन्ही ठाकरेंच्या संघटनेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचं भवितव्य या विषयात गांभीर्याने खोली काय आहे का, म्हणजे अगदीच सांगायचं झालं तर यांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचं भविष्य म्हणजे आमचा वडापाववाला पण प्रामाणिक आहे, पण बोगस शिववडाच्या गाड्या त्यांना देतील हे लोक, हे यांची भूमिका. म्हणून ही दुटप्पी लोक आहे. बरोबरीने दुतोंडी आहे त्याचं कारण यांच्या दोन्ही संघटना मराठी आणि अमराठी विषयावर विद्यार्थ्यांना झोडपणारी लोक आहेत, विद्यार्थ्यांवर हात उगारणारी लोक आहेत, कुठल्याही प्रवेश परीक्षेमध्ये विखंड, विध्वंस निर्माण करणारी लोक आहेत. त्यामुळे यांच्या भूमिकाही दुतोंडी आहेत. आणि आता जे आंदोलने सांगू पाहत आहेत यात विद्यार्थी, विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि विद्यार्थी चळवळ यापेक्षा द्वेष, आमच्यावरच्या द्वेषापोटी आहेत.
आणि त्यामुळे यांची आंदोलन उबाटा किंवा मनसेचं आंदोलन म्हणजे त्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या असलेल्या संवेदनशील मागण्यात त्यांचा घुसू पाडण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना असे दोन्ही पक्षांचे आंदोलन आहे. विद्यार्थ्यांबद्दल आम्ही संवेदनशील आहोत, त्यांच्या संपूर्ण मागण्यांवर काम करतो आहोत, करत राहू. अशा राजकीय पोळी भाजण्याच्या आंदोलनाला विद्यार्थी स्थान देणार नाहीत. मला कळणार नाही. मुंबईमध्ये विशेषतः अनेक ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत आहेत, त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात येत आहे, त्यांना नोटीस देखील बजावण्यात येत आहे. त्यामुळे करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न असा आरोप करण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीने मुलांना नोटीस बजावून त्यांचा आधार कार्ड घेण्यात आलेला आहे, त्यांचे ऍड्रेस घेण्यात आलेले आहे, विद्यार्थ्यांच्या मागे कशा पद्धतीने सरकार उभं आहे? विद्यार्थ्यांचं करिअर संरक्षित करण्याची भूमिका आमची आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचं करिअर बिघडवलं जाईल अशी भूमिका सरकारची नाही. मोहन भागवत यांनी म्हटलेलं आहे की संवाद हा गरजेचा आहे, सहमती गरजेची आहे. म्हणजे एक प्रकारे ज्या प्रकारे या आंदोलनाला सुरुवातीला मोदी सरकारने प्रतिसाद दिला नव्हता किंवा काहीच कम्युनिकेशन केलं नव्हतं, आता चर्चेत अनेक फेऱ्या ठेवल्या जातात, पण सुरुवातीच्या काळात ही चर्चा केली गेली नव्हती. तर त्या दृष्टीने मोहन भागवत यांचं असं म्हणणं आहे की चर्चा करायला पाहिजे होती किंवा सहमती असायला पाहिजे होती, कुठे ना कुठे कॉन्व्हर्सेशन असायला पाहिजे असं मोहन भागवत यांनीच म्हटलं. परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजींच्या विधानावर मी विश्लेषण करून प्रतिक्रिया द्यावी अशी अजून माझी स्थिती आलेली नाही, अवकाश नाही आहे. त्यांनी आवाहन केलंय की पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोर्चाचं भाजप म्हणून तुम्ही काय पालकांना आवाहन करणार? मी सुरुवातीला स्पष्टपणे सांगितलं की पालकांसमोर आम्ही काय केलंय मांडलेत, काय करणार आहोत हेही मांडलेत. यापुढे संवेदनशीलतेने आम्ही या विषयाला गांभीर्यपूर्ण कायदेशीर निर्णयापर्यंत घेऊन जातो आहोत आणि त्यामुळे या विषयाला न्याय आम्ही देऊ. बाकी राजकीय पोळी भाजणाऱ्यांच्याबद्दल पालक किंवा विद्यार्थी त्यांना समर्थनार्थ भूमिका घेतील असं मला वाटत नाही. क्लासेसमुळे ही जी लॉबी जी आहे क्लासवाल्यांची लॉबी, त्याच्यामुळे मुलांचं नुकसान झालं. मूळ मुद्दा ते क्लासेसचे पेपर फुटले की कुठेतरी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मागे राहते आणि मेन दुसरा मुद्दा भरकटला जातो. मला वाटतं तो कायदा कठोर कारवाईचा आणि कडक शिक्षेचा येणार आहे संसदेत. त्यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टींची स्पष्टता होईल. कारण सरकार यात कोणी दोषी असेल किंवा कोणालाही दोष करण्याचा स्कोप असेल त्या सगळ्या विषयावर कडक कारवाई आणि कठोर कायदे करणार आहे. सर, आपण जेव्हा यापूर्वी 2014 पूर्वी जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा सिंचन घोटाळा असतील किंवा महाविकास आघाडी सरकारच्या आताच्या काळामध्ये जेव्हा जे प्रकरण घडली तेव्हा आपणही राजीनामे मागितले होते सरकारचे. अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी एक मोठी रॅली काढली होती तेव्हा. आता जेव्हा हे अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, भविष्याचं नुकसान होतंय, अशा वेळी एक वाटत नाही का नैतिक जबाबदारी म्हणून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला आणि जर हे प्रकरण संपलं हे प्रकरण संपू शकत नाही का? संसदेच्या पटलावर याची चर्चा करायला सरकार तयार आहे. नाही, पण ज्या प्रकारे 28 दिवस मनसुख यांनी उपोषण केलं, विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, एक राजीनामाने धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामाने हे सगळे प्रश्न सुटत असतील तर एका व्यक्तीचा राजीनामा आणि इतर विद्यार्थी याच्या विद्यार्थ्यांचं भविष्य याच्यामध्ये एक राजीनामा घेऊ शकत नाही का सरकार? संसदेच्या पटलावर याची चर्चा होईल. थोडं कर्ज आणि वीज बिलाबद्दल अंमलबजावणी सुरू झाली आहे का? कालपासून या सगळ्या विषयाची गती सुरू झालेली आहे. कारण थेट अकाउंटवर या सगळ्या गोष्टी जाणार आहेत. त्यामुळे त्याची व्याप्ती, आवश्यकता आणि माहिती ही आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी हे वार्ताहर परिषदेचे प्रमुख कार्य आहे. त्याची गतिविधी सुरू झालेली आहे. अर्थसंकल्पात काही तरतूद? हो, अर्थसंकल्पात तरतूदही झाली आहे आणि त्या संबंधीचे आदेशही निर्गमित झाले. वीज बिला संदर्भात तुम्ही बोललात, मात्र आता वीज बिला संदर्भात स्मार्ट मीटर देखील आता बसवण्यात येत आहे. बेकायदेशीर स्मार्ट मीटर बसवण्यात सुरुवात झालेली आहे. नागरिकांना हजारोने जे बिल आहेत ते वाढून बिल आता 10-20 हजार. स्मार्ट मीटर या विषयामध्ये काही तक्रारी जनतेच्या आहेत. त्या विषयामध्ये संबंधित विभाग लक्ष घालेल आणि आम्ही त्याला निदर्शनाला आणून देऊ. तर सोनिया गांधींनी निशाणा साधलाय मोदींवरती. पाहायला गेलं तर हे आंदोलन जे आहे ते विद्यार्थ्यांसंदर्भात आहे. कुठेतरी अटक करतायत, विद्यार्थ्यांना लाठीचार्ज करतात, अन्यायकारक आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. सोनियाजींना निवेदन आहे की संसदेच्या पटलावर चर्चेला या. तिथून राहुल गांधीजी आणि तुमचा पक्ष पळ का काढतोय? पटल त्याच्यासाठीच आहे, संसद त्यासाठीच आहे. चर्चा करूया. सर, टीएटी पेपर फुटे प्रकरणातला मुख्य आरोपी विजेंद्र गुप्ता याला बिहारमधून भिवंडी पोलिसांनी अटक केली
केलेली आहे. कसं पाहता ज्या पद्धतीने टीचर टेस्टिंग एलिजिबिलिटी टेस्ट पेपर फुटी प्रकरणाच्या महाराष्ट्रामध्ये देखील मोठमोठे टीचर जे आहेत ते या एक्झाम देण्यासाठी येतात. या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि केंद्राने जो जेल पास केला 10 वर्षाची शिक्षा आणि त्याच्यामध्ये 10 कोटी रुपयाचा तरतूद देखील करण्यात आलेला आहे. कसं पाहतायचं? मी पाहतो म्हणजे कडक कारवाई होणार केलीच पाहिजे हेच पाहतोय आम्ही. हेच बिल आहे. तर आता वीज वितरण कंपन्यांच्या काही आर्थिक अडचणी आहेत आणि आता हा वीज बिल माफीचा एक हे आहे, त्याचा आर्थिक समतोल कसा साधणार आहे सरकार? मला वाटतं की या सगळ्या विषयामध्ये विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी याची भूमिका स्पष्ट केली. आता तो सगळा विषय मी मांडत नाही की आपल्या असलेल्या वितरण व्यवस्था आणि सगळ्या व्यवस्थांच्या कंपन्या डबवाईज कशा गेल्या, कोणाच्या काळात गेल्या, त्याची कारणं काय होती, ते आता आपण सार्वजनिक म्हणजे लिस्टिंग कसं करतो आहोत, त्या लिस्टिंगमधून पैसे रेज कसे करणार आहोत, या सगळ्या प्रोसेस आहे. आणि त्या प्रोसेसमध्ये ही आमच्या शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेणं ही कायदेशीर आवश्यकता होती, ती आम्ही केलं आहे. ठीक आहे, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.